नमस्कार. मी ओंकार करंदीकर. आज इतक्या सुंदर ऑडियन्ससमोर, कलाकारांनी भरलेल्या ऑडियन्ससमोर मला माझी स्वतःची कविता सादर करायला मिळते, तर खूप बरं वाटतं आहे. लाईव्ह पहिल्यांदाच सादर करतो आहे स्वतःची कविता, तर सांभाळून घ्या. आणि सुरुवातीला मी असं हे सांगतो की मी रोमॅन्टिक फारसं लिहित नाही, पण एक रेअर रोमॅन्टिक कविता सादर करतो. ज़िंदगी से मुलाकात होने के पहले का जो ज़माना रहता है ना, तब की कविता आहे. तर कविता अशी आहे की पहावे मी तुला दुरून, पहावे मी तुला दुरून, कधी सरळ कधी लपून, पहावे मी तुला दुरून, कधी सरळ कधी लपून, पाऊले पडावीत तुझीही कधी सहज कधी जपून, पहावे मी तुला दुरून, कधी सरळ कधी लपून, पाऊले पडावीत तुझीही कधी सहज कधी जपून, माझ्याही नकळत तुला मी स्मरावे, माझ्याही नकळत तुला मी स्मरावे, तुलाही माझ्या आठवांचे नकळत भान यावे, माझ्याही नकळत तुला मी स्मरावे, तुलाही माझ्या आठवांचे नकळत भान यावे, समजावे तुला अर्थ मौनातले माझ्या, समजावे तुला अर्थ मौनातले माझ्या, दाटलेल्या भावना आणि डोळ्यांची भाषा, पहावेस तू हसत लाजून माझ्याकडे एकदा तरी, पहावेस तू हसत लाजून माझ्याकडे एकदा तरी, जावं तुझ्या केसांचं वळण कानामागे अलगद केव्हा तरी, पहावेस तू हसत लाजून माझ्याकडे एकदा तरी, जावं तुझ्या केसांचं वळण कानामागे अलगद केव्हा तरी, नाजूक तुझ्या ओठांमध्ये यावं कधीतरी माझं नाव, नाजूक तुझ्या ओठांमध्ये यावं कधीतरी माझं नाव, दिवा स्वप्न तुझं पाहता विसरून जावं सारं भान, लागावी मनी हुरहुर अशी अवचित कधी सांजेला, लागावी मनी हुरहुर अशी अवचित कधी सांजेला, चुकावा ठोका काळजाचा जाता सूर्य अस्ताला. आणि शेवटचं कडवं, पडावे तुझेच स्वप्न, पडावे तुझेच स्वप्न गोड अशा राती, हसावं थोडं चंद्रानेही लाजे चांदणी पाठी. आता बॅक टू रियालिटी चेक. मी एक माझी गझल सादर करतो. तर कधी वाटते की जगावे कशाला, कधी वाटते की जगावे कशाला, रकाने फुकाचे भरावे कशाला, कधी वाटते की जगावे कशाला, रकाने फुकाचे भरावे कशाला, किती काळ जातो नसे अंत त्याला, किती काळ जातो नसे अंत त्याला, उगा तीन काटे फिरावे कशाला, किती काळ जातो नसे अंत त्याला, उगा तीन काटे फिरावे कशाला, मला भावले ते सदा दूर गेले, मला भावले ते सदा दूर गेले, नव्याने मनाने जुळावे कशाला, कधी वाटते की जगावे कशाला, तिला वाटले ते तिने सर्व केले, तिला वाटले ते तिने सर्व केले, स्मृतींनी तिच्या मी झुरावे कशाला, कधी वाटते की जगावे कशाला, नको त्या अपेक्षा नको ती उदासी, नको त्या अपेक्षा नको ती उदासी, कळीने उगाचच फुलावे कशाला, कधी वाटते की जगावे कशाला. आता एवढं म्युझिकल ॲम्बियन्स आहे इथे, आणि मी स्वतः म्युझिशियन नाही आहे, पण मला गाणं संगीत ऐकायला खूप आवडतं. तर जे प्रामाणिकपणे संगीताची साधना करत आहेत, तर त्यांच्या दृष्टिकोनातनं देवाकडे प्रार्थना अशी एक रचना आहे, अभंग छंदात लिहिली आहे ही. देवा तुझा हात माथ्यावर राहो, देवा तुझा हात माथ्यावर राहो, खरा सूर वाहो कंठातुनी, देवा तुझा हात माथ्यावर राहो, खरा सूर वाहो कंठातुनी, शरण मी आहे, शरण मी आहे तव चरणांशी, आस सृजनाची नित्यमनी, शरण मी आहे तव चरणांशी, आस सृजनाची नित्यमनी, सूर लय ताल, सूर लय ताल हाच माझा श्वास, साधना हा ध्यास निरंतर, सूर लय ताल हाच माझा श्वास, साधना हा ध्यास निरंतर, तेवतची राहो ज्योत अंतरीची, तेवतची राहो ज्योत अंतरीची, ओढ क्षितिजाची दृढ व्हावी, तेवतची राहो ज्योत अंतरीची, ओढ क्षितिजाची दृढ व्हावी, एक रूप व्हावे शब्द रस श्रुती, एक रूप व्हावे शब्द रस श्रुती, रागाची आकृती
साकारावी, देवा तुझा हात माथ्यावर राहू. आता एक पुढच्या कवितेकडे जाण्याआधी एक अगदी 4 ओळींचं हे आहे, संगीताचा विषय निघाला म्हणून. तर मला अशा 4 ओळी सुचल्या होत्या की तो षड्ज पल्याडचा एक, तो षड्ज पल्याडचा एक कधीपासून खुणावत आहे, तो षड्ज पल्याडचा एक कधीपासून खुणावत आहे, कसे पोचावे त्याच्यापाशी हा शोध निरंतर आहे, कसे पोचावे त्याच्यापाशी हा शोध निरंतर आहे. आता एक शेवटची कविता घेतो. ही थोडी आताच्या आपल्या कंडिशनला रेलेवंट अशी. तर शीर्षक आहे असं आहे की हवं पण आणि नको पण, अशा ज्या ह्याच्यामध्ये आपण असतो. पाऊस वारा हवा पण आणि पूर वादळ नको पण, पाऊस वारा हवा पण आणि पूर वादळ नको पण, मृद्गंध गारवा हवा पण आणि चिखल दुर्गंध नको पण, पाऊस वारा हवा पण आणि पूर वादळ नको पण, मृद्गंध गारवा हवा पण आणि चिखल दुर्गंध नको पण, उबदार ऊन हवं पण, उबदार ऊन हवं पण चिकट घाम नको पण, उबदार ऊन हवं पण चिकट घाम नको पण, गुलाबी थंडी हवी पण आणि कडाक्याची नको पण, गुलाबी थंडी हवी पण आणि कडाक्याची नको पण, आयुष्य भरपूर हवं पण आणि त्रास दुःख नको पण, आयुष्य भरपूर हवं पण आणि त्रास दुःख नको पण, नाती भरपूर हवीत पण, नाती भरपूर हवीत पण आणि डोक्याला कटकट नको पण, सॉलिट्यूड स्पेस, सॉलिट्यूड स्पेस हवी पण, सॉलिट्यूड स्पेस हवी पण आणि लोनलीनेस डिप्रेशन नको पण, सॉलिट्यूड स्पेस हवी पण आणि लोनलीनेस डिप्रेशन नको पण, सोशल मीडिया हवा पण आणि प्रायव्हसी ब्रीच नको पण, सोशल मीडिया हवा पण आणि प्रायव्हसी ब्रीच नको पण, सगळं ऑप्टिमल हवं, सगळं ऑप्टिमल हवं पण बोअर रुटीन नको पण, सगळं ऑप्टिमल हवं पण बोअर रुटीन नको पण, असं सगळंच कसं मिळणार पण, असं सगळंच कसं मिळणार पण, उत्तर माझ्याकडेही नाही पण. धन्यवाद. पुन्हा एकदा धन्यवाद मला इथे कविता सादर करायची संधी दिल्याबद्दल. ओंकार, साक्षी आणि पूर्ण टीम, इतका सुंदर माहोल बनला आहे. खूप खूप धन्यवाद. जर्नी म्हणाल तर मी शाळेत असताना थोडं थोडं लिहायचो, पण अगदी एक सांगायचं तर त्यावेळी साधारण 9वीत वगैरे होतो आणि सचिन तेंडुलकर त्यावेळी नर्वस 90च्या ह्याच्यामध्ये होता. काही झालं तरी सेंचुरी होत नव्हती आणि तेव्हा त्याची पहिली सेंचुरी झाल्याचं कळलं. शाळेतून बाहेर येऊन दुकानात बघितलं आणि घरी आल्यावर भारावून मी सचिनवरच कविता लिहिली होती. ती पहिली आठवणीत असलेली कविता आहे. पण नंतर हळूहळू थोडं थोडं सुरुवात झालं. सुरुवातीच्या आपल्या जशा बाळबोध आयडियलिस्टिक कविता असतात तशी सुरुवात झाली. पण कविता म्हणजे नक्की काय असं तेव्हा माहिती नव्हतं, एवढा अभ्यास नव्हता. आणि मग हळूहळू जसं इतरांचं वाचत गेलो, संदीप खरे, वैभव जोशी किंवा इतर पूर्वीचे पण खूप कवी, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, बोरकर. मग नंतर पहिल्यांदा मी वैभव जोशींचा सोबतीचा करार कार्यक्रम ऐकला. तेव्हा म्हटलं अरे गझल हा भारी प्रकार आहे, तर हे कळायला पाहिजे. मग ते काय असतं, वृत्त काय असतं, मग त्या कुठल्या मीटरमध्ये गझल लिहितात, मिसरा काय असतो, त्या शेरांची हे कशी असते, गैरमुसलसल काय असा सगळा मग अभ्यास करत गेलो. आणि मग एकदा गझल लिहून पाहिली. अर्थात ती प्रत्येक वेळी जमतेच असं नाही, होऊन जाते कधीतरी पटकन. पण आणि मुद्दा शक्यतो माझा ओव्हरऑल ह्याच्यामध्ये असं असतो की हे काय म्हणतात ऑक्युपेशन नसल्यामुळे शक्यतो मुद्दाम लिहायचं नाही असं माझं असतं. म्हणजे एखादा थॉट एक्झॅक्ट प्रोसेस सांगायची तर बरं असं होतं की ट्रेनमध्ये आहे, कार कुठेही आहे, तर एक मनात विचार येतो, तो घोळत राहतो आणि कधीकधी एखादी लाईन मिळते ती लिहून ठेवतो मी. पण मुद्दाम असं लिहून बसलो आहे असं होत नाही. ती चालू राहते मनामध्ये, बॅक ऑफ द माइंड. आणि एक दिवशी आपोआप झरझर लिहून होतं. कधी कधी नाही पण मिळत पुढचं कडवं, पण आय डोंट फोर्स इट, ठेवून देतो. आणि मग नंतर काही असं पण झालं की एखादा नंतरचा शेअर 4-5 वर्षांनी नवीन सुचला आहे असं पण होतं. सो ओव्हरऑल अशी खूप काही मोठी जर्नी नाही आहे. जसं म्हणालो तसं मी हॉबीच आहे, जसं जमेल तेव्हा तसं लिहितो. आणि एक थोडंसं आता विचारलंस म्हणून सांगतो. ॲक्च्युली बरेच वेळा असंही होतं की आपल्याला एखादं सुचतं, पण इतक्या मोठ्या कवींनी त्याच्यावर ऑलरेडी लिहून ठेवलेलं असतं ते रेलेवंट की आपल्याला वाटतं रे नको, आपण नको लिहायला. आणि मग मी त्या मोठ्या कवींच्याच कविता घेतो, त्या सादर करतो. आणि मग त्यातून जरी अगदी वाटलं की नाही हे काहीतरी थोडं वेगळं आहे तर मग लिहितो. सो तसं.